आणि सर्व सांगून ठेवलं. पुतळा मांडण्याची कल्पना होती हरिभाऊचे मना, जाणून हरिभाऊचे अंतकरणा केले पुरे मार्गदर्शन. त्या हरिभाऊची कल्पना अशी होती की बाबा समाधीस्थ झाल्यावर त्यांचा पुतळा मी बांधील, म्हणून त्याला सांगितलं मी साथ देईन कार्य चालू करी, त्यात पूर्ण सहाय्य राहील माझे, माऊलीचे सारे ओझे तुझ्यावरीच राहील. त्या हरिभाऊला हे सगळे सांगितलं. खेळ मांडीला आनंदाचा, जीव लुब्ध झाला माऊलीकरांचा, हरिभाऊचा माझा सर्वांचा आनंदी आनंद. मोतीराम पाटील मुसळखेडचे भक्त खुद बाबाचे, त्याचे जवळही निर्वाणीचे बोलले भगवंत. जसं जसा काळ जवळ येऊ लागला यशवंत बाबा निर्वाण सांगू लागल्यात की मला जायचं. कसं असते पहा, संत भूतलावर जे खरोखर महात्मा संत या भूतलावर आले ते जास्त काळ थांबलेच नाही. मी तुम्हाला काही 2-4 संतांच्या जीवन काळाचं वर्णन सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वांना माहिती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज वयाच्या 42व्या वर्षी वैकुंठ गमन केलं त्यांनी. 42 वर्ष थांबले. माऊली ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष थांबले. आद्यगुरु शंकराचार्य 31 वर्ष थांबले. परमहंस यशवंत बाबाच्या जीवनातला कालावधी फक्त 35 वर्ष यशवंत बाबा या मृत्यू लोकात होते. तेवढ्या कालावधीमध्ये अशी कीर्ती केली की सगळ्या जगाला एक प्रकारे एक फार मोठा संदेश यशवंत बाबा घेऊन गेले, जगावर कृपा करून गेले असे म्हणता येत नाही. सम अवस्था आहे. आजही मुसळखेड्यामध्ये असं चरित्रामध्ये उल्लेख आहे की तिथं आपला शुद्ध अंतकरणानं हेतू घेऊन गेलेली मंडळी, मग ते मुसळखेडा असो की त्याच अधिकाराची भूमी जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गादती घरी अशी धोतरखेडा. म्हणून असं समजू नका कधी की पुण्यतिथी तिथं बाबाची होती, तिथं बाबा समाधीस्थ झाले म्हणून धोतरखेड्यात काही नाही. मी मगाशीच बोलून गेलो की जे निकट असते त्याचं महत्त्व आपल्याला नसतं. पंढरपूरच्या लोकांना पंढरपूरचं महत्त्व नाही म्हणजे समजत नाही त्यांना, कारण जवळ आहे ना. तसं यशवंत बाबा काय आहेत हे जर तुम्ही जाणून घेतलं तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपण खरोखर पुण्यवान आहोत. हो, बाकीच्यांना जाऊ दे. तिथून तुमचं गाव सोडून तुम्ही दुसऱ्या गावामध्ये जा, तुम्हाला अनुभूती येईल. जो आनंद तुमच्या धोतरखेड्यात आहे तो दुसऱ्या ठिकाणी नाही. हा सकाळची गोष्ट. आता ही सगळी मंडळी तुमच्या गावामध्ये आली, काही नवीन आहे त्याच्यामध्ये. आमचं मुक्काम आहे वर, मुक्कामाची व्यवस्था छान केली आमची. काय त्यांचं नाव? जय श्रीरामजी मांडे, दिलीप भाऊ मैन त्यांच्याकडे मुक्काम. त्यांनी व्यवस्था वर केली. ते वर केलं हे नवीन मंडळी आहे सगळी. त्याच्यामध्ये एक आमचा तो कार्तिक काल आला एक पोरगा. तो वरून त्यानं गाव पहिल्यांदाच पाहिलं. तर महाराज हे गाव पंढरपूर सारखं दिसते म्हणे. सहज बोलला. त्याच्या डोक्यामध्ये काय त्याला कोणी सांगितलं काही नाही. पण मला त्यातून एक उपदेश असा मिळाला की नवीन आलेला माणूस जर या गावाला पंढरपूर म्हणते म्हणजे अजूनही गावातल्या लोकांना कळलं नाही की आपली भूमिका आहे. पंढरपूर काय दिसते म्हटलं. त्याला मी विचारलं. तो म्हणे या गावात बाकीचं जाऊ द्या म्हणे, पण या गावातल्या बेपटा बघता पा म्हणे कशा अशा लहान बेपटा आहेत तशा पंढरपुरातल्या सारखे. असं काही जर तुम्ही त्या दृष्टीनं पाहिलं, जीवा भावानी जेव्हा मी पाहिलं माझं गावच मंदिर शुभ, गाव मंदिर दिसल्याश्वरांनी त्यातल्या यशवंत बाबाची भूमी आहे, परंपरा भूमी. यशवंत बाबांनी समाधीस्थ मुसळखेडला झाले, पण जन्म या भूमीचा आहे, म्हणजे जन्मभूमी बाबांची आहे. मोठ्या आनंदाने आणि मोठ्या स्वाभिमानाने तुम्ही उत्सव केला पाहिजे. जो जाईल तो यशवंत बाबाचा. पुन्हा एकदा सांगून जाईल, मी पहिल्या दिवशी सांगितलं, यशवंत बाबा सोडून तुम्ही किती मोठा उत्सव कराल, किती मोठं काही जरी कराल ना, तर ते मान्य त्या देवतेला होणार. तुम्ही कितीही मोठा तीर्थयात्रा कराल, कितीही मोठी तुम्ही काही कराल, तरी जेव्हा यशवंत बाबा तुमच्यापासून, कारण ही भूमीच त्यांची आहे, तुमच्यापासून सुटून जातील त्या दिवशी त्या देवतेला ते मान्य होणार. का? तीच देवता यशवंत बाबाच्या रूपाने या गावामध्ये आहे. म्हणून अगोदर काही जरी करायचं, तीर्थयात्रेला जरी जायचं असेल ना, जसं हनुमंतरायचं दर्शन करून गावकरी जात असतात, तसं यशवंत बाबाचं दर्शन करून जात चला. कारण यशवंत बाबाला सांगत चला तीर्थयात्रा तर केलीच पाहिजे. देव धर्म आदी करून जेवढं करता येईल तेवढं तुमच्याकडून शक्य असेल तेवढं केलंच पाहिजे. पण यशवंत बाबा हे सर्व तीर्थाचं माहेर आहे, ते विसरलं नाही पाहिजे. मुसळखेड वासियांनी मात्र ती योग साधली म्हणा किंवा यशवंत बाबांची त्या गावावर कृपा
यशवंत बाबांनी एका एकाला निरोप द्यायला सुरुवात केली. म्हटले ऐका, मेंढीचे भीमरावजी पटवारी, अरणसी राहती दरबारी, त्यांना काम आले घरी, केली तयारी गावाची. त्यांना बोलावून प्रभू, मेंढी गावचे भीमराव पटवारी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं, तयांना बोलाविलं प्रभू म्हणती, तया कारण तू आणि हरिभाऊ येथून हलू नका 8 दिवस. त्या पटवाऱ्याला सांगितलं, हरिभाऊला सांगितलं, 8 दिवस कुठेही जाऊ नका. प्रभू निरोप रे ती सर्वांचा निरोप घेतला. परिअर्थनाच कडे कोणा निरोप घेत होते, बोलत होते, इथं थांबा, कोणी जाऊ नका, 8 दिवस इथे थांबा. पण नेमकं काय बाबांना करायचं आहे, काय सांगायचं आहे, लोकांना काही कळत नव्हतं. कोणास स्वप्नात सांगती आम्हास जाणे निजधामा प्रती, स्वप्न साक्षात्कार होते परगावच्याही भक्ता मंडळा. परगावचे लोक येऊ लागले आणि सांगू लागले की आम्हाला स्वप्नात दृष्टांत झाला. बाबाजींनी सांगितलं की आता आम्ही निजधामाला जाणार आहोत. त्या कालावधीमध्ये सगळी मंडळी जमू लागली. जसं ज्ञानोबरायांच्या समाधीला असं वर्णन केलंय, ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसणार म्हणून दूर दूरपर्यंत लोक येऊन गोळा झाले होते. जडीच्या माशा घातले मांज म्हणून तैसे जनमन कालवले. नदीतल्या माशांना काहीतरी खायला टाकावं, ते मासे कसे सगळे धावून येतात तसे लोक माहुली गावाकडे धावत सुटली, मुसळखेडकडे. यशवंत बाबा जाणार आहेत, यशवंत बाबा समाधीस्थ होणार. सर्व चिंता तुर झाले, सर्वांचेच चेहरे उतरले. परी प्रभू अलमस्त डोले, डोलवे तसे सर्वांना. भयंकर अवस्था त्या माहुली ग्रामची झालेली आहे, मुसळखेडची झालेली आहे. आणि यशवंत बाबाची स्वारी सर्वांचा निरोप घेण्याकरता आता निघाली सर्व गावामध्ये. आणि नंतर समाधी स्थळापर्यंत यशवंत बाबा जातील. सर्वांनी एकदा आता भजन जरूर करा, कारण हे भजन आता आपल्या उत्सवाचं शेवटचं भजन आपल्याला घ्यायचं आहे. आणि बाबांना इथं समाधीस्थ झालेलं पाहायचं आहे, जयघोष करायचा आहे. त्यानंतर पुढचा करा. गोपाल कृष्ण भगवान बोलो, यशवंत भगवान